पंढरीची क्रिकेटमधील भक्ती। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील 1200 लोकसंख्या असणारे चिंचोली भोसे हे छोटंसं गाव चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे। याच गावातील अवघ्या 100 उंबरा असणाऱ्या पवारमळा या मळ्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगी कुमारी भक्ती गणेश पवार हिची BCCI अंतर्गत T20 स्पर्धेसाठी निवड झाली आहे। ती 19 वर्षाखालील महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात खेळणार आहे। तिच्या या निवडीने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे। आई आणि वडील या दोघांकडील घरची पार्श्वभूमी ही पांडुरंगाच्या भक्तीची असल्याने घरातलं थोरलं कन्यारत्न असल्या कारणामुळे भक्ती हे नाव ठेवण्यात आले। शाळेत अभ्यासाप्रमाणेच चित्रकलेत प्रावीण्य मिळवणाऱ्या भक्तीला मात्र क्रिकेटमधला रस हा काही शांत बसू देत नव्हता। मुळातच क्रिकेट सारख्या अतिप्रचंड स्पर्धा असणाऱ्या खेळात आणि त्यात महिला क्रिकेट तरी सुद्धा बापाने धोका पत्करत हमारी छोरी छोरों से कम है के असं म्हणत पंढरपुरातील नागेश साळुंखे यांच्या क्रिकेट अकादमीत दाखल केले। नागेश साळुंखे सरांनी सुद्धा भक्तीमधील गुणवत्ता ओळखून तिच्यातील क्रिकेटमधील कौशल्याला पैलू पाडायला चालू केले। परिणाम स्वरूप उजव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने गोलंदाजी असे अष्टपैलू खेळ करणाऱ्या पोरीने शालेय स्तरावर जिल्हा स्तरावरच्या क्रिकेटच्या स्पर्धा गाजवायला चालू केल्या। पण ह्याच तिच्या क्रिकेटचा प्रवास वाटतो तेवढा सोपा नव्हता, कारण गेले 8-10 वर्ष पहाटे सराव, दिवसा शाळा, रात्री पुन्हा सराव, वेळप्रसंगी पुणे येथील अकादमीत महिने सराव, यात शाळेचा अभ्यास अशी तारेवरची कसरत करून भक्तीने बापाच्या आणि पवार कुटुंबियाच्या कष्टाचं चीज केलं। तिच्या या सार्थ निवडीने आज गावाबरोबरच तालुक्याचं नाव राज्यात गाजलं। यात तिची विलक्षण जिद्द, कठोर व अविरत परिश्रम, कमालीचा आत्मविश्वास या गुणांचा संगम दिसून येत आहे। असे म्हणतात की पहिली बेटी धनाची पेटी, आणि काल धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भक्तीची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवडीची घोषणा ही ग्रामीण भागातील क्रिकेटमध्ये कारकीर्द करून इच्छिणाऱ्या पोरींसाठी प्रेरणादायी असेल। भविष्यात भक्ती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विविध फॉर्मॅट गाजवेल यात ते मात्र शंका नाही। भक्तीला या क्रिकेटमधील पुढील वाटचालीसाठी OnePlus मराठी तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा।